चला तर मग आज आपण छोट्याशा बुकेसाठी काहीतरी बनवूया। तर इथे मी कढई घेतलेली आहे। कढई छान गरम झाली की त्यामध्ये मखाना टाकायचा आहे। पाकिटामधून मखाना काढल्यानंतर थोडासा तो नरम असतो, त्यामुळे आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर। आता अशा प्रकारे मी हा भाजून घेतलेला आहे। आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि लगेच कढईमध्ये तेल टाकते। तेल टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत। शेंगदाणे छान असे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये आणि त्यामध्ये लगेच आपल्याला हळद आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार। 2-3 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आणि त्यामध्ये रोस्ट केलेले मखाने टाकायचे आहेत आपल्याला आणि ते सुद्धा भाजून घ्यायचे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आणि अशा प्रकारे हा मखानाचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे। छोट्याशा बुकेसाठी एकदम उपाय मस्त आहे हा मखानाचा चिवडा आणि खूप हेल्दी आहे, रक्तवाढीसाठी पण खूप बेस्ट आहे। तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ।